नमस्कार मित्रांनो, काल परवा आपल्याकडं भरपूर पाऊस झालेला आहे। शेतामध्ये आलेलो आहे आपण। पावसामुळे काय काय झाले ते बघायला। बघा, शेतामध्ये सगळं पाणी पाणी झालेलं आहे। त्या ठिकाणी आपलं स्टील पडलेलं आहे, इथं खडी पडलेली कच, सगळा गाळ झालेला आहे। हे आपली बांधावरची फळ लागवड, हे आपलं छोटं शेततळ, यामध्ये आपण कमळ लावलेलं आहे, चांगलं फुटलेलं आहे। इकडे आपला हा शेतामधला स्विमिंग पूल आहे। बाजूला लावलेली आपली नारळाची शोची झाड आहे। हे आपलं शेत आहे इकडे या बाजूला। बांधावर आपण इथं आल्याची लागवड केलेली, हे आलं दिसत असेल तुम्हाला। पाखरांचा एक बिलेट चालू आहे, पाऊस जरा उघडल्यामुळं। हे कदंबाचं झाड आहे, बदाम मोडला होता पण परत फुटलाय। इकडे चिंच आहे, चिंच पार कापून टाकली होती पण परत आली। देशी झाडांचं हेच आहे, कापलं किती वेळात कापा तोडा ते परत येत राहतात। उड्याला भरपूर असं पाणी आलेले आपल्या। पाखरांचा आवाज आता तुम्हाला मोबाईल मध्ये लक्ष देतो नाही, काही समजायचं नाही। भरपूर पाखरं आहे इथं, पोपट, रंगीबेरंगी पक्षी। पावसामुळे मोकार गाळ झालेला आहे सगळा। ही आपली बैलगाडी, होड्याच्या पाण्याचा आवाज येतो, दो 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 दो। आज जरा पावसाने उघडीप दिली। शेतावर बांधावर जी झाडं लावली होती त्याला अतिशय चांगला फुटवा झालेला आहे। वांग्याची झाडं गेल्या वर्षीची ती पण पावसामुळे परत फुटलेली। त्या पपया आपण खाण्यासाठी लावलेले, औषध किती बार आलेले त्यांना। गावरान जातीच्या पपई दरवर्षी लावतो आपण। ही आपली छोटी परसबाग इकडं। मेथीची भाजी पावसामुळे तिला फुलं येऊन गेल्यात। धन्यवाद।